Hello friends, today open your books on page number 5. Stop, said the author. I don't want all that. Shall I succeed in my present search or not? तर या ठिकाणी हा जो अननोन पर्सन आहे तो या ठिकाणी तो विचारतो या ठिकाणी की मी या ठिकाणी तो प्रेझेंट सर्चमध्ये आहे, सध्या पर्समध्ये या ठिकाणी ज्या गोष्टीच्या शोधामध्ये आहे ती मला सापडेल का? ॲन्सर धिस अँड गो. आणि त्यावेळेस या ठिकाणी तो सांगतो की याचे उत्तर तुम्ही द्या आणि नंतर यू विल गो. ॲन्सर दिस अँड गो, अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिसगोर्ज ऑल युअर कॉईन्स. डिस्गोर्ज म्हणजे या ठिकाणी इल म्हणजे काय, शरण जाणे, सरेंडर अंडर प्रेशर. नाहीतर तुम्ही या ठिकाणी मला शरण जा. द ॲस्ट्रॉलॉजर मटर्ड अ फ्यू इन्कांटेशन्स अँड रिप्लाईड. की त्या ठिकाणी बरेचसे मॅजिकल वर्ड्स या ठिकाणी हा जो ॲस्ट्रॉलॉजर आहे त्या ठिकाणी तोंडातल्या तोंडात त्या ठिकाणी तो पुटपुटतो अँड से ऑल राईट, ठीक आहे, आय विल स्पीक बट विल यू गिव्ह मी अ रुपी इफ व्हॉट आय से इज कन्व्हिन्सिंग, अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ अँड यू मे डू व्हॉट यू लाईक. आफ्टर अ गुड डील ऑफ हॅगलिंग म्हणजे या ठिकाणी बार्गेनिंग म्हणजे या ठिकाणी घासाघीस करून या ठिकाणी आफ्टर अ गुड डील ऑफ बार्गेनिंग, बऱ्याच वेळा ठिकाणी बार्गेनिंग केल्यानंतर द ऑदर म्हणजे इथं स्ट्रेंजर ॲग्रीड. द ॲस्ट्रॉलॉजर सेड यू वेअर लेफ्ट फॉर डेड, एम आय राईट. तुला या ठिकाणी म्हणजे मेलेला या ठिकाणी लोकांनी सोडून दिलेला आहे, एम आय राईट, बरोबर का? ओ टेल मी मोर, बरोबर, एकदम करेक्ट आहे, तुम्ही पुढं सांगा. अ नाईफ हॅज पास्ड थ्रू यू वन्स. नाईफ म्हणजे ठिकाणी तर चाकू, एक चाकू या ठिकाणी तुमच्या बॉडीमध्ये या ठिकाणी खुपसला होता. सेड द ॲस्ट्रॉलॉजर, गुड फेलो, ही बेअर्ड हिज चेस्ट टू शो द स्कार व्हॉट एल्स. की त्याला या ठिकाणी पटकन त्याच्या छातीवर त्या ठिकाणी जो वन होता तो दाखवला आणि तो पुढे बोलू लागला. अँड व्हेन यू वेअर पुश्ड इन टू अ वेल नियर बाय इन द फील्ड यू वेअर लेफ्ट फॉर डेड. आणि एक शेताजवळ या ठिकाणी जी विहीर होती त्या विहिरीमध्ये तुम्हाला ढकलून दिलं, ते फक्त या ठिकाणी मरण्यासाठी सोडून दिलं. I should have been dead if some passerby had not chanced to peep into the well, exclaimed the author, overwhelmed by enthusiasm. की तिथून या ठिकाणी एक सहजच एक माणूस आला होता, त्याने त्या विहिरीमध्ये डोकून पाहिलं आणि या ठिकाणी त्याला बाहेर काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यामुळे या ठिकाणी तो वाचला. When shall I get at him? I asked, clenching his face. की मी या ठिकाणी त्याचा बदला या ठिकाणी घेऊ शकतो का? बदला घेण्याची माझी इच्छा आहे. आणि ही करत असताना त्याची जी ॲक्शन आहे ती म्हणजे तो मूठ घट्ट आवळली आहे त्यांनी, म्हणजे त्याच्यामध्ये राग किती हे या ठिकाणी वाक्य सांगतो आहे. वेल इन द नेक्स्ट वर्ल्ड, कधी या ठिकाणी इन द नेक्स्ट वर्ल्ड पुढच्या जन्मामध्ये, पुढच्या जगामध्ये या ठिकाणी. ॲन्सर्ड द ॲस्ट्रॉलॉजर, ही डाईड 4 months ago इन अ far off town. You will never see any more of him. The author groaned on hearing it. The astrologer proceeded. तो पुढं सांगू लागतो या ठिकाणी की 4च महिन्यांपूर्वी या ठिकाणी हा जो व्यक्ती आहे, अननोन पर्सन जो आहे, की त्याचा मृत्यू झालेला आहे आणि आता या ठिकाणी तो यापुढं कधी तुम्हाला दिसणार नाही. नंतर गुरुनायक म्हटल्यावर त्या ठिकाणी हा जो युनुमायने ॲस्ट्रॉलॉजीला स्ट्रेंजरला वाटतं, यू नो माय नेम, तुम्हाला माझं नाव पण माहिती आहे काय का? द ऑदर सेड, टेकन अ बॅक म्हणजे तो आश्चर्यचकित झालेला आहे. ॲज आय नो ऑल अदर थिंग्स गुरुनायक, लिसन केअरफुली टू व्हॉट आय हॅव टू से. युअर विलेज इज 2 days. तुमचं गाव या ठिकाणी इथं काही अंतरावरती आहे. तिथं जाण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तिथं 2 दिवसांचा प्रवास या ठिकाणी तुम्हाला करावा लागणार आहे. अँड देन युअर विलेज इज 2 days जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ धिस टाऊन. या शहरापासून नॉर्थ दिशेला म्हणजे उत्तर दिशेला या ठिकाणी तुमचं गाव आहे. टेक द नेक्स्ट ट्रेन, पुढची ट्रेन पकडा. अँड बी गॉन, आणि पटकन इथून तुम्ही निघून जा. ही टूक आउट आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. तुमच्या जीवनामध्ये या ठिकाणी काहीतरी आणखी एखादा धोका या ठिकाणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. इफ यू गो फ्रॉम होम. I took out a pinch of scared ash and held it to him. Rub it on your forehead and go home. Never travel southward again and you will live to be 100. आता इथून या ठिकाणी जी
त्याने या ठिकाणी कपाळावरती या ठिकाणी लावण्यासाठी या ठिकाणी एक पावडर दिलेली आहे आणि ती लावून या ठिकाणी त्याला तिथं बाहेर जाण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि कधी या ठिकाणी ह्या दक्षिण दिशेकडे या ठिकाणी साऊथ वर्ल्डकडे या ठिकाणी तू प्रवास करू नकोस, तरच या ठिकाणी पुढचं जीवन जगू शकणार आहे. वाय शुड आय लिव्ह होम अगेन, मी पुन्हा घर सोडून का जाऊ, तो विचारू लागला या ठिकाणी. I was only going away now and then to look for him and to choke out his life. If I met him, I shook his head regretfully. He has escaped my hands. I hope at least he died as he deserved. Yes, said the astrologer. He was crushed under a lorry. The other looked gratified to hear it. आणि मग या ठिकाणी त्याला मनामध्ये त्या ज्योतिषानं सांगितलं या ठिकाणी तो एका लॉरी खाली एका ट्रक खाली चिरडला गेला आहे. हे ऐकून या ठिकाणी त्या अननोन पर्सनला त्या स्ट्रेंजरला या ठिकाणी आनंद झालेला आहे. द प्लेस वॉज डिझर्टेड बाय द टाईम द ॲस्ट्रॉलॉजर पिक्ड अप हिज आर्टिकल्स अँड पुट देम इन टू हिज बॅग. बराचसा वेळ या ठिकाणी झालेला आहे, अंधार पडलेला आहे, सगळं सामान त्याने या ठिकाणी पटपट आवरलेलं आहे. अँड पुट देम इन टू हिज बॅग, सगळं त्याच्या बॅगमध्ये ठेवलेलं आहे. द ग्रीन शाफ्ट वॉज ऑल्सो गॉन, की जवळजवळ तो हिरवा उजेड याचा या ठिकाणी तिथं कमी झालेला होता, संपलेला होता जवळजवळ. लिव्हिंग द प्लेस इज इन डार्कनेस अँड सायलेन्स, की संपूर्ण या ठिकाणी हा जो परिसर आहे तो परिसर आता या ठिकाणी इथं डार्कनेसनं भरलेला आहे. सगळीकडे या ठिकाणी एक नीरव शांतता या ठिकाणी तिथं पडलेली आहे. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट आफ्टर गिव्हिंग द ॲस्ट्रॉलॉजर अ हँडफुल ऑफ कॉईन्स. हँडफुल ऑफ कॉईन्स आणि मुठभर नाणी त्याला दिलेली आहेत आणि तो तिथून निघून गेला. देन इट वॉज नियरली मिड नाईट, आता या ठिकाणी जवळजवळ बरीचशी रात्र या ठिकाणी झाली होती. वेन द ॲस्ट्रॉलॉजर रीच्ड होम, या ठिकाणी तो घरी पोहोचेपर्यंत. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर अँड डिमांडेड अॅन एक्सप्लेनेशन. घरी गेल्यावर त्याने या ठिकाणी त्याला उशिरा का आला तशी विचारणा केली. ही फ्लंग हिज कॉईन्स ॲट हर अँड सेड काउंट देम, वन मॅन गेव ऑल दॅट. इथं नाणी या ठिकाणी सांगितलं या ठिकाणी मोज सगळी, की ही जी सगळी नाणी आहे ती एकाच माणसाने दिली आहे. 12.5 आनाज, 12.5 आणे, म्हणजे या ठिकाणी 12 आणे आणि वरती अर्धा आना. सी सेड काउंटिंग, सी वॉज ओव्हरजॉईड, तिने मोजायला सुरुवात केलेली आहे. अँड सी वॉज ओव्हरजॉईड, तिला खूप आनंद झालेला आहे. आय कॅन बाय सम जॅगरी अँड कोकोनट टुमारो, आणि ह्याच्यातून या ठिकाणी मी आता उद्या या ठिकाणी थोडासा गूळ, जॅगरी म्हणजे गूळ आणि नारळ आणेन. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज नाऊ, की तिनं सांगितलं या ठिकाणी त्यांची छोटी जी कन्या आहे, मुलगी आहे, त्या ठिकाणी अनेक दिवसांपासून मिठाई मागत आहे आणि तिच्यासाठी या ठिकाणी काहीतरी छान पदार्थ ती बनवणार आहे. द स्वाईन हॅज चिटेड मी, ही प्रॉमिस्ड मी अ रुपी. स्वाईन SWIN, स्वाईन म्हणजे पीक, की त्या व्यक्तीनं स्वाईन या ठिकाणी मला फसवलेलं आहे आणि त्यानं मला 1 रुपया द्यायचं कबूल केलं होतं, परंतु या ठिकाणी त्यानं मला 12.5 आणे दिली आहे. Then you look worried out. What is wrong? Nothing. After dinner, sitting on the pier, he told her, "Do you know a great load is gone from me today?" तुला माहिती आहे का या ठिकाणी माझ्या डोक्यावर या ठिकाणी बरंचसं या ठिकाणी जे लोड आहे, ओझा आहे, कमी झालेला आहे. I thought I had the blood of a man on my hands all these years. मला असं वाटत होतं या ठिकाणी अनेक दिवस या ठिकाणी माझे जे हात आहेत ते एका माणसाच्या रक्तानं या ठिकाणी माखलेले आहे, त्याचा मी खून केला आहे. दॅट वॉज द रिझन वाय आय रॅन अवे फ्रॉम होम, आणि म्हणूनच मी या ठिकाणी घरातून निघून आलेलो आहे आणि इथं स्थायिक झालो आहे. अँड मॅरीड यू, तुझ्याबरोबर या ठिकाणी लग्न केलेलं आहे आणि इथं आपल्या या ठिकाणी तिथं जीवन जगत आहे. सी गास्प्ड, यू ट्राय टू किल हिम. तिनं विचारलं या ठिकाणी की तुम्ही त्यांना मारलं, जिवंत मारलं, तुम्ही त्याला जीव मारलेला आहेत का? येस, इन आवर व्हिलेज, होय आमच्या त्या व्हिलेजमध्ये. वेन आय वॉज अ सिली यंगस्टर, मी एक मूर्ख तरुण होतो. वी ड्रँक, गॅम्बल्ड अँड क्वारल्ड बॅडली वन डे. आम्ही सगळे या ठिकाणी त्या दिवशी या ठिकाणी थोडंसं ड्रिंक घेतलेलं आहे. गॅम्बल्ड म्हणजे जुगार खेळलो होतो, अँड क्वारल्ड आणि भांडण केलं होतं. व्हाय थिंक ऑफ इट नाऊ, आणि त्याचा या ठिकाणी विचार माझ्या मनामध्ये आता येत आहे.
टाईम टू स्लीप अँड दिस इज टाईम टू स्लीप. आता या ठिकाणी झोपायची वेळ झाली आहे. ही सेड यावनिंग अँड स्ट्रेच हिमसेल्फ ऑन द पिऑल. आणि असं म्हणून जांभई दे त्या ठिकाणी त्याला या ठिकाणी त्या कॉटवरती या ठिकाणी स्वतःला ताणून दिलेलं आहे. दिस इज द अँड स्टोरी, इंटरेस्टिंग स्टोरी विच इज ऑल्सो रिटन बाय द वेल नोन रायटर R.K. नारायण. ओके, थँक्यू.